आज 9 एप्रिल 2024 मंगळवार चैत्र मास शुक्ल पक्ष तिथी प्रतिपदा। चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या 25 मोठ्या बातम्या पटापट। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तुम्हा सर्वांना पीए मराठी न्यूज कडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा कधी, शुभ मुहूर्त काय आणि कसा साजरा करतात? आज 9 एप्रिल रोजी मराठी वर्ष दिन म्हणजेच गुढीपाडवा आहे। चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून हिंदू नववर्ष साजरं केलं जातं। हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो। हा उत्सव मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशात साजरा केला जातो। गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात असते। हिंदू कॅलेंडर नुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीची सुरुवात काल 8 एप्रिल 11:50 झाली असून तिथीची समाप्ती 9 एप्रिल म्हणजे आज रात्री 8:30 होणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा उत्सव आज साजरा केला जाणार आहे। गुढीपाडव्याच्या अनेक पौराणिक आणि दंतकथा आहेत। हिंदू धर्मग्रंथानुसार असे मानले जाते की ब्रह्मदेवाने या गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि जगाला दिवस, आठवडे, महिना आणि वर्षाची ओळख करून दिली। म्हणूनच हा दिवस प्रत्येक राज्यात आणि प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांनी साजरा केला जातो। ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, या आठवड्यात फक्त 3 दिवस बँका सुरू राहणार। गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर 9 एप्रिल म्हणजेच मंगळवारी देशभरात बँका बंद राहतील। याच दिवशी तेलुगू नववर्षही साजरे केले जाते। या सणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक शहरांमध्ये बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। 11 एप्रिल रोजी देशभरात ईद असल्याने या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे। या दिवशी बँकांनाही अधिकृत सुट्टी असेल। या आठवड्यात 13 एप्रिल हा शनिवार आहे आणि तो महिन्याचा दुसरा शनिवार आहे। दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना पूर्ण सुट्टी असल्याने या दिवशी ही बँका बंद राहतील। ऑनलाईन बँकिंग सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील। निवडणुकीनंतर मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, किमान वेतनाचा नियम बदलणार। कामगार कायद्यातील काही प्रलंबित सुधारणांची अंमलबजावणी सार्वत्रिक निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाच्या नवीन सरकारच्या 100 दिवसाच्या अजेंडामध्ये असू शकतं, असे या प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले। सध्या कामगारांना किमान वेतन मिळते, मात्र अनेक कंपन्या किमान पगार टाळण्यासाठी अनेक उपाय करतात। अशा परिस्थितीत सरकार किमान वेतन कायद्यात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे। कर्मचाऱ्यांसाठी सरकार लवकरच किमान वेतनाच्या ऐवजी लिव्हिंग वेज प्रणाली सुरू करण्याचा विचार करत आहे। अहवालानुसार सरकार लिव्हिंग वेजसाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून मदत घेत आहे। सीएम स्टॅलिन यांच्यावर टीका करणाऱ्या युट्यूबरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा। तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या सत्ताई दुराई मुरुगन या युट्यूबरला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे। त्याचा जामीन पूर्ववत करत कोर्टाने एक महत्त्वाची टिप्पणी केली। जर निवडणुकांपूर्वीच आपण प्रत्येकाला अशा पद्धतीने तुरुंगात टाकायला सुरुवात केली तर कल्पना करा किती जण तुरुंगात जातील, असं कोर्टाने म्हटलं आहे। स्टॅलिन यांना विरोध करून किंवा मत व्यक्त करून आपल्या स्वातंत्र्याचा गैरवापर केला असं म्हणता येणार नाही, असंही सुप्रीम कोर्टाने यावेळी म्हटलं। मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणार नाहीत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाही, देशाचे संविधान बदलेल। मोदी स्वतः लाल किल्ल्यावरून द्वेषपूर्ण भाषण देतील आणि संपूर्ण देशात लडाख, मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होईल, असा दावा केला आहे। परकला प्रभाकर यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। काँग्रेसने आपल्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला। त्यांनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती, ज्यामध्ये त्यांना विचारण्यात आले होते की पीएम मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यास देशात काय बदल होईल। रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, उन्हाळी सुट्टी निमित्त रेल्वेच्या 28 विशेष फेऱ्या। मे महिन्यात येताच शालेय विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या सुरू होतात, त्यामुळे अनेक जण प्रवासाचे नियोजन करतात। मुलांना शाळेच्या सुट्ट्या असल्याने अनेक जण गावी जातात। रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सध्या रेल्वेने मुंबई, मऊ, कोचुवेली दरम्यान 28 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। या अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्यांचे आरक्षण सोमवारी 8 एप्रिल 2024 पासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर आणि IRCTC वेबसाईटवर सुरू झाले आहे।
सुविधा पोर्टलवर प्रचारासाठी 73,000 अर्ज आले, अनेकांना मिळाली मंजुरी। निवडणूक आयोगाने रविवारी सांगितले की लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपासून विविध प्रचार उपक्रमाच्या परवानगीसाठी त्यांच्या सुविधा पोर्टलवर 73,000हून अधिक अर्ज आले आहेत। आयोगाने म्हटले की पक्ष आणि उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जामध्ये रॅलीचे मैदान बुक करणे, पक्षाची तात्पुरती कार्यालय उघडणे आणि व्हिडिओ प्रचार व्हॅन चालवण्याच्या विनंत्या समाविष्ट आहेत। पक्ष आणि उमेदवारासाठी समान संधीचे क्षेत्र सुनिश्चित करण्यासाठी 44,600हून अधिक विनंत्या मंजूर करण्यात आल्या आहेत। आयोगाने जारी केलेल्या आकड्यांवरून असे दिसून आले आहे की प्राप्त झालेल्या एकूण विनंत्यांपैकी सुमारे 11,200 विनंत्या नाकारण्यात आल्या आहेत। 10,819 अर्ज फेटाळण्यात आले। कांदा निर्यात बंदीने शेतकरी हतबल, मुला मुलींचे लग्न, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न। केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 10 दिवसांपूर्वी कांदा निर्यात बंदी कायम राहणार असल्याचे अध्यादेश काढल्याने जिल्ह्यातील समस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर ऐन दुष्काळात मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे। मुला मुलींचे लग्न व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। 31 मार्चला कांदा निर्यात बंदी उठल्यावर तरी कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही। उलट केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी कायम ठेवून निवडणुकीच्या तोंडावर राज्यासह देशातील शेतकऱ्यांचा रोष उडवून घेतला आहे। या निर्णयामुळे उन्हाळी कांद्याला फटका बसणार आहे। उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही, मुंबईसह राज्यावर पाणी टंचाईचं संकट। राज्यात कुठे वादळी वाऱ्यासह गारपीट तर कुठे उष्णतेची लाट, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। वाढत्या उष्णतेमुळे धरण परिसरातही परिणाम होतो। मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावातील पाणी साठ्यावर परिणाम झाला आहे। मुंबईला 7 धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो आणि वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे या धरणांमध्ये केवळ 27% पाणी साठा शिल्लक राहिला आहे। त्यामुळे मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट कोसळण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे राज्यावर पाणी टंचाई ओढवण्याची शक्यता आहे, कारण 35% पाणी साठा खाली घसरला आहे। हिंदू विवाह पद्धतीमध्ये कन्यादानाची गरज नाही, न्यायालयाने का घेतला हा निर्णय? याचिकाकर्त्यांनी कन्यादानाला हिंदू विवाहातील अनिवार्य प्रथा मानत त्यासाठी न्यायालयापुढे साक्षीदारांचा उल्लेख केला होता, पण न्यायालयानेच ही याचिका फेटाळून लावली। कन्यादान अर्थात मुलगी दान करण्याचं प्रतीक असणारा हा विधी हिंदू विवाह कायदा अंतर्गत महत्वाचा नसून सप्तपदीच महत्वाची असल्याचं न्यायालयाने विवाह कायद्यातील अनुच्छेद 7चा संदर्भ देत स्पष्ट केलं। उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने या संदर्भात निरीक्षण नोंदवलं। परिणामी न्यायालयाच्या निकालानुसार हिंदू विवाह कायदा 1955च्या अनुच्छेद 7 प्रमाणे सर्व तरतुदी पूर्ण झाल्यास आणि कोणी कन्यादानाशिवाय विवाह केल्यास त्यांचे लग्न वैध मानलं जाईल। बारामतीत हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांच्या प्रचारात पार्थ पवार पुन्हा सक्रिय। सुनेत्रा पवारांच्या प्रचारात पार्थ पवार पुन्हा सक्रिय झाले आहेत। पार्थ पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील कोंढवे, धावडे, कोपरे, उत्तमनगर इथे गाव भेट दौरा केला। पार्थ पवारांसोबत शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रमेश कोंढे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही या दौऱ्यात सहभागी झाले होते। पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून प्रचारापासून दूर होते। पार्थ पवार छुप्या पद्धतीने प्रचार करत असल्याचा अजित पवार यांनी चिमटा काढला होता। करदात्यांनो चुकूनही करू नका या चुका, अन्यथा भरावा लागू शकतो जादा इन्कम टॅक्स। एप्रिल महिन्यात करदात्यांना टॅक्स प्रणाली निवडणे आवश्यक असते। सध्या देशभरात जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली अशा 2 टॅक्स व्यवस्था आहेत। दोन्ही कर प्रणालीनुसार करदात्यांना टॅक्स आकारले जाते। त्यामुळे पगारदार लोकांनी काळजीपूर्वक कर प्रणालीची निवड करावी, जेणेकरून कर दायित्व वाढू नये। जर एखादा करदाता कोणत्याही प्रकारची बचत करत नसेल किंवा म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल ज्यामध्ये टॅक्स बचत होत नाही, तर अशा लोकांनी नव्या कर प्रणालीची निवड करणे सोयीस्कर होईल। नव्या कर प्रणालीत सध्या 7 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर 0 कर आकारला जातो। लाखो नोकऱ्या दिल्यानंतर ऍपल कर्मचाऱ्यांसाठी बांधणार घरं। गेल्या 2-3 वर्षात देशभरात 1.5 लाख लोकांना रोजगार दिल्यानंतर ऍपल भारतात चीन आणि व्हिएतनाम सारखे औद्योगिक गृहनिर्माण मॉडेल स्वीकारण्याचा विचार करत आहे। या मॉडेलनुसार कंपनी कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घराची सुविधा देणार आहे। इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार फॉक्सकॉन, टाटा, सॅलकॅमसह ऍपलचे इतर उत्पादक आणि पुरवठादार यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्याची योजना आखत आहे। अहवालानुसार घरे सार्वजनिक खासगी भागीदारी PPP मॉडेल अंतर्गत बांधली जाणार आहेत। योजनेअंतर्गत 78,000 पेक्षा जास्त घरे बांधण्यात येणार आहे। यापैकी जास्तीत जास्त 58,000 घरे तामिळनाडूमध्ये तयार होतील।
महानिर्मितीची ऐतिहासिक विक्रमी कामगिरी। महानिर्मितीने तांत्रिक आणि वाणिज्यिक बाजूंवर लक्ष केंद्रित करून कार्यक्षम वीज उत्पादनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने 2023 आणि 24 या आर्थिक वर्षात महानिर्मितीचे वीज उत्पादन ऐतिहासिक 61,439 दशलक्ष युनिट्स इतके झाले आहे। महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी त्रिसूत्री प्रोग्राम आखून दिला। त्यात संचाच्या कार्यक्षमता वाढीसाठी भरपूर प्रयत्न केले, जसे प्रभावी इंधन वापर व व्यवस्थापन, सहाय्यकारी वीज वापर कपात, आर्थिक शिस्त, काटकसर, 10% संचलन सुव्यवस्था खर्चात कपात, देखभाल दुरुस्तीची गुणवत्ता, संचाची उपलब्धता वाढवण्यावर भर, उष्मांक दरात वाढ तसेच मिशन झिरो डिसअलाउन्स सारख्या उपक्रमातून थेट कार्यकारी अभियंता यांच्याशी सुसंवाद साधून महानिर्मितीच्या सर्व संचाची उपलब्धता वाढवण्यास मोठा हातभार लागला आहे। AI बद्दल वाढती चिंता। भारतीय स्पर्धा आयोगाच्या प्रमुख रवनीत कौर यांनी दिले मोठे अपडेट्स। आयोगाचे अध्यक्ष रवनीत कौर यांनी एका मुलाखतीत सांगितले की नियामकाकडून AI चा वापर कसा केला जाईल यावरही अभ्यास केला जाईल। त्या म्हणाल्या की हे तंत्रज्ञान कार्यक्षमतेला आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देऊ शकतात, परंतु बाजार एकत्रीकरण आणि स्पर्धा विरोधी वर्तनाबद्दल चिंता वाढवू शकतात। स्पर्धा फ्रेमवर्क मजबूत आणि नवीन बदलांना प्रतिसाद देण्यास सक्षम आहे याची खात्री करण्यासाठी नियामक या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, यावरही कौर यांनी भर दिला। एकीकडे स्वागत यात्रा, दुसरीकडे पाडवा मेळावा। गुढीपाडव्यानिमित्त मुंबई ठाण्यातील वाहतुकीत बदल। गुढीपाडव्यानिमित्त मुंबई, ठाणे, डोंबिवली या भागांमध्ये निघणाऱ्या शोभायात्रा पाहता शहरातील वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत। गिरगावात निघणाऱ्या शोभायात्रेच्या धर्तीवर या भागातील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत, त्यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे। दरम्यान दक्षिण मुंबईमध्ये गिरगावची शोभायात्रा आणि त्यामुळे प्रभावित भाग वगळता उर्वरित भागात वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहील, तर सायंकाळच्या सुमारास दक्षिण मध्य मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावर होणारी वाहतूक अंदाजात घेता मंगळवारी 9 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकी संदर्भातील नियम लागू असतील। या नियमांतर्गत काही ठिकाणांवर वाहनांच्या पार्किंगवर बंदी असेल। EPFOने केला महत्त्वाच्या नियमात बदल। कोट्यावधी कर्मचाऱ्यांची डोकेदुखीपासून सुटका। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या नियमात महत्त्वाचा बदल केला आहे। आता नव्या नियमानुसार कर्मचाऱ्याने कामाच्या संस्थेत बदल केल्यास जुन्या संस्थेच्या PF खात्यातील पैसे नव्या संस्थेच्या PF खात्यात आपोआप ट्रान्सफर होणार आहेत। म्हणजेच कर्मचाऱ्याला आता फॉर्म 31 भरण्याची गरज नाही। EPFOच्या निर्णयामुळे PF ट्रान्सफर करून घेताना कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडणार नाही। ऑटो शेअरच्या जोरावर बाजारातील अनेक विक्रम मोडले। मार्केट कॅप 400 लाख कोटींच्या पुढे। सोमवारी शेअर बाजारात नवा विक्रम झाला। प्रमुख बाजार निर्देशांक सर्वकालीन उच्चांकावर व्यवहार करत होते। ऑटो आणि रिअल्टी निर्देशांकात झालेल्या वाढीमुळे बाजारात तेजी होती। आज पहिल्यांदाच सेन्सेक्सने 74,670 आणि निफ्टीने 22,630 चा आकडा पार केला। आयशर मोटर्स आणि मारुती हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत, तर अपोलो हॉस्पिटल सर्वाधिक घसरला आहे। तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात। हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा। PM मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून कृपया बेल आयकॉन दाबा। अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद।